नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 26 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली टीईटी एक्झाम 2026 ची जी की मित्रांनो येत्या 28 जून रोजी होणारी आहे. तर मित्रांनो, परीक्षा आपल्याकडे फक्त शेवटचे आता 31 दिवस मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून घ्या. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो तुम्ही आपले मागील व्हिडिओचे संपूर्ण काही A to Z पार्ट पाहून घ्या, कारण का प्रत्येकी व्हिडिओ हा तुमच्या येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून IMP आहे. आपण परिपूर्ण संपूर्ण प्रश्न जे आहे ते अनालिसिस करून PYQ क्वेश्चन पेपरला आपण हे बनवलेले आहे. त्यामुळे कोणताही प्रश्न कधीही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला काळजीपूर्वक आणि मागील सर्व काही व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र जे काही IMP क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की प्रश्नपत्रिका 26 मध्ये, आणि यामधला प्रत्येकी प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, कारण का यामध्ये जो काही वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे, म्हणजे की जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्या संबंधित जेवढे काही सिद्धांत आहेत त्या संदर्भाचे आपण संपूर्ण IMP प्रश्न आपण कव्हर करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कोणताही दुसरं काही बघण्याची गरज पडणारी नसेल. मित्रांनो सुरू करू व्हिडिओ आणि पाहू आपला यामधला प्रश्न. तर प्रश्न पहिला पहा, काय म्हणतो, जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार संक्रमणशीलता आणि क्रमबद्धता या क्षमता बालक कोणत्या अवस्थेमध्ये प्राप्त करतो, जे काही आपण त्याला ट्रान्सिव्हिटी आणि सिरिटेशन असं म्हणतो, जे की कोणत्या अवस्थेमध्ये प्राप्त करतो असा अर्थ आहे प्रश्न आहे. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की जे की मूर्त क्रियात्मक अवस्था यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की प्राप्त करतो. तर जीन पियाजे यांच्यामध्ये जे 7 ते 11 वर्ष वयोगटातील बालक असतात ते मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये असतो. या काळात त्याला वस्तूंचा क्रम लावणे आणि अ हा ब पेक्षा मोठा आहे व ब हा क पेक्षा मोठा आहे, तर अ हा क पेक्षा मोठा असणारच हे ओळखण्याची क्षमता जे की प्राप्त होते. त्यामुळे पर्याय नंबर जे की क याचं उत्तर त्यामुळे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, लेव वँगुस्की यांच्या मते स्वतःशीच मोठ्याने बोलणे बालकांच्या विकासात काय दर्शवते, प्रायव्हेट स्पीच ज्याला आपण म्हणतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी ब, स्वतःच्या वर्तनाचं नियमन व नियंत्रण करण्याची क्षमता हे जे आहे की दर्शवते. पर्याय नंबर ब त्याचं उत्तर होणार असेल. वँगुस्कीच्या मते जे मुले जेव्हा स्वतःशी बोलतात तेव्हा ते स्वतःच्या विचारांना दिशा देत असतात आणि कठीण कामे करताना स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण जे की मिळवतात, असं याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतातील सामाजिक करारभिमुखता हा टप्पा कोणत्या पातळीत येतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, त्याला प्रवेदोत्तर पातळी असं जे आहे ते म्हटलं जातं, ज्याला आपण पोस्ट कन्व्हेन्शनल असं इंग्लिशमध्ये थोडक्यामध्ये म्हणतो. तर कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या तिसऱ्या पातळीत जे आहे सामाजिक करारभिमुखता येते. यात व्यक्तीला समजते की कायदे हे समाजाच्या हितासाठी असतात आणि गरज पडल्यास त्यात बदल करता येतो, हे यामध्ये समजते. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा चौथा असा आहे, अँड्रॉगॅझी ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. अँड्रॉगॅझी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, प्रौढ शिक्षण व त्यांची शिकण्याची प्रक्रिया याच्याशी संबंधित आहे. तर पॅडागॉजी म्हणजे मुलांचे अध्यापनशास्त्र, तर अँड्रॉगॉजी म्हणजे प्रौढ व्यक्तींना शिकवण्याचे तंत्र किंवा शास्त्र होय. तर मुलांचं अध्यापनशास्त्र ज्यामध्ये काय शिकतो, ज्याला आपण पॅडागॉजी असं म्हणतो. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे, नोम चॉम्स्की यांच्या मते मानवामध्ये भाषा आत्मसात करण्यासाठी अपजातच एक यंत्रणा असते, त्याला काय म्हटलं जातं किंवा काय म्हणतात. त्याला जे आहे थोडक्यामध्ये पर्याय नंबर अ, जे की लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असं जे आहे ते म्हटलं जातं. LAD त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर LAD याचा पर्याय नंबर जे की अ याचं उत्तर होणार असेल, जे की हे त्याला यंत्रणा आहे मानवामध्ये. त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला, रॉबर्ट गेने यांच्या अध्ययन उपपत्ती श्रेणी नुसार सर्वोच्च पातळीवरील अध्ययन कोणते आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की समस्या निराकरण अध्ययन हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर रॉबर्ट गेने यांनी अध्ययनाचे 8 टप्पे सांगितले आहेत. त्यातील सर्वात खालचा स्तर जे की संकेत अध्ययन आहे, तर सर्वात उच्च स्तर हा समस्येचे निराकरण करणे हे आहे. तर किती आहेत एकूण टप्पे, जे की 8 टप्पे आहेत रॉबर्ट गेने यांचे, हे लक्षात ठेवून घ्या या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न 7वा असा आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटमध्ये स्कॉलफोल्डिंगचा अचूक अर्थ काय आहे, जे स्कॉफोल्डिंग आहे त्याचा अर्थ. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की नवीन संकल्पना शिकताना सुरुवातीला दिली जाणारी तात्पुरती आणि
गरजेनुसार बदलणारी मदत याला जे आहे ते म्हटलं जातं, जे की स्कॉफ होल्डिंगला. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला, गिलफर्ड यांच्या बुद्धिमत्तेविषयक संरचनेत खालीलपैकी कोणत्या 3 आयामांचा समावेश होतो यापैकी सांगायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, घटक, प्रक्रिया आणि फल यांचा जो आहे थोडक्यामध्ये समावेश होतो. तर जे.पी. गिलफर्ड यांनी बुद्धिमत्ताची त्रिमितीय संरचना मांडली. त्यात त्यांनी विषयाचे स्वरूप, मानसिक प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे निष्कर्ष हे 3 आयाम जे आहे थोडक्यात सांगितलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न नववा आपला, डिस्ग्राफिया हा अध्ययन दोष प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की लेखन, अभिव्यक्ती आणि सूक्ष्म स्नायूंचे नियंत्रण याच्याशी संबंधित आहे. तर हा आजार लेखनाशी संबंधित आहे. यात मुलाला अक्षरे काढताना किंवा शब्दांमधील अंतर राखताना अडचण येते, जे की याला जे आहे डिस्ग्राफिया म्हणतात. आणि डिस्लेक्सिया हे कायला म्हणतात, तर डिस्लेक्सिया तर याला जे आहे जे की वाचनासाठी आजार आहे थोडक्यामध्ये, जो की वाचनामध्ये अडथळे वगैरे येतात त्याला जे आहे थोडक्यामध्ये हे म्हटलं जातं. पर्याय नंबर क याचं उत्तर होईल त्यामुळे. त्यानंतरचा 10वा प्रश्न, ब्रुनर यांच्या अध्ययन उपपत्तीनुसार ज्ञानाच्या सादरीकरणाचा योग्य क्रम कोणता आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कृतीप्रधान, दृश्यात्मक आणि संकेतात्मक हे जे थोडक्यामध्ये आहेत. तर हे सांगायचं झालं तर ब्रुनर यांच्या मते बालक आधी कृतीतून, मग चित्राद्वारे आणि शेवटी चिन्ह भाषेद्वारे जे की ज्ञान प्राप्त करते असं या थोडक्यामध्ये यामधून सांगायचं आहे. पर्याय नंबर जे की ब याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे आता शेवटचा 1 महिना शिल्लक राहिलेला आहे. आणि जर तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे तुमच्या अभ्यासाची पातळी तपासून तुम्हाला जर येणाऱ्या परीक्षेमध्ये स्कोर अचीव जास्तीत जास्त करून ही परीक्षा पात्र व्हायची असेल मित्रांनो लगेच तुम्ही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. कारण त्यामध्ये तुम्हाला आपण फुल लेंथी प्लस शॉर्ट असे सर्व काही मित्रांनो आपण टेस्ट सिरीज ऍड करून दिलेले आहेत. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये जेवढ्यात जास्त तुम्ही भरपूर प्रश्नांचा सराव कराल तेवढं जास्त मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये जे की मदतगार ठरणारा असेल. आणि परिपूर्ण प्रश्न हे पीवायक्यू क्वेश्चन पेपरनुसारच अवेलेबल आपण करून दिलेलं आहे, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झाममध्ये 100% त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो जे की सोडवायला मिळणारे असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना 90+ स्कोर घेऊन ह्या वेळेस जे मित्रांनो पात्रतेचा शेअर लावायचा असेल त्याने लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो लगेच आपण टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला त्यामध्ये मित्रांनो सोडवायला तुम्ही तयारी करू शकता. व त्यासोबत तुम्हाला त्यामध्ये तुमची रँक देखील अनालिसिस करता येणारी आहे, ज्यामुळे तुमचा जर एखादा सब्जेक्ट वीक असेल मित्रांनो तुम्ही ते देखील त्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह टेस्टद्वारे तुम्ही तुमचा सब्जेक्ट जो काय तो आपण स्ट्रॉंग बनवू शकता मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला काय म्हणतो पहा, प्रगतशील शिक्षणचे जनक जॉन डुई यांच्या मते शिक्षणाचा मुख्य उद्दिष्ट काय असावा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सामाजिक समस्याचे निराकरण करू शकणारे लोकशाही नागरिक तयार करणे हा जो थोडक्यात आहे. त्यानंतर 12वा प्रश्न, हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार दुसऱ्यांच्या भावना, हेतू आणि प्रेरणा अचूक ओळखण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता होय. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, ज्याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 13वा,
ॲडगर डेल यांच्या अनुभव शंकूनुसार खालीलपैकी कोणत्या माध्यमाद्वारे घेतलेला अनुभव हा सर्वाधिक प्रभावी ठरतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की प्रत्यक्ष आणि उद्देशपूर्ण अनुभव हा जो थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढील 14वा प्रश्न असा आहे, आकारिक मूल्यमापनचे मुख्य वैशिष्ट्य कोणतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब. हे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे संकलन आणि सुधारण्यासाठी केले जातं. त्याला आकारिक मूल्यमापन असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 15वा, अल्बर्ट बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीनुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अवधान, धारणा, प्रकटीकरण आणि प्रेरणा हा जो आहे क्रम आहे. तर बांडुरा यांच्या मते निरीक्षणात्मक अध्ययनाचे 4 टप्पे होते, जे की आधी लक्ष देणं, मग लक्षात ठेवणे, कृती करून पाहणे आणि शेवटी ती कृती चालू ठेवण्यासाठी प्रेरणा मिळवणे हे जे थोडक्यामध्ये याचा क्रम दाखवतो. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढचा जो की 16वा प्रश्न आहे पहा काय म्हणतो, ब्लूम यांच्या सुधारित वर्गीकरणानुसार बोधात्मक क्षेत्रातील सर्वोच्च पातळी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की निर्मिती किंवा सृजन ही जी आहे थोडक्यामध्ये जी की पातळी आहे. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, अध्ययन संक्रमणाचा समान घटक सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की E.L. थॉर्नडाईक यांनी जे आहे ते मांडलेला आहे. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, उद्दीपक सामान्यीकरण ही संकल्पना कोणत्या अध्ययन उपपत्तीशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अभिजात अभिसंधान याच्याशीही संबंधित आहेत. इवान पॉलव्हाल्यू यांच्या प्रयोगात कुत्रा फक्त घंटेच्या आवाजालाच नाही तर त्यासारख्या दुसऱ्या आवाजालाही प्रतिसाद देऊ लागतो, याला जे आहे उद्दीपक सामान्यीकरण असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न पुढील 19वा काय म्हणतो पहा, डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे किती प्रमुख घटक सांगितलेले आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, म्हणजे की 5 घटक सांगितलेले आहेत. कोणकोणते आहेत 5 घटक? तर पहिला आहे आत्मभान, दुसरा आहे आत्मनियमन, तिसरा आहे प्रेरणा, चौथा आहे तद्भुनीती ज्याला आपण एम्पॅथी असं म्हणतो, त्यानंतर आहे 5वं सामाजिक कौशल्य. या प्रकारे 5 जे की सांगितलेले आहेत. त्यानंतर 20वा प्रश्न, अध्ययनाचे पठार निर्माण होण्याचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं असू शकतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की प्रेरणा किंवा आवडीचा अभाव आणि थकवा हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 21वा काय म्हणतो पहा, सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, यामध्ये केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळाची निर्मिती सुचविली जाते, हे विधान अयोग्य आहे. तर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे सर्व मुलांना एका शाळेत एकत्र शिकवणे, स्वतंत्र शाळा काढणे हे या संकल्पनेच्या विरोधामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 22वा काय म्हणतो, कार्ल रॉजर्स यांच्या विद्यार्थी केंद्रित थेरपी किंवा शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांची भूमिका प्रामुख्याने कशी असावी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की सुलभक आणि सुलभक किंवा सहाय्यक अशी जी थोडक्यामध्ये जे की असावी. त्यानंतरचा प्रश्न 23वा आपला, मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती मांडणारे कोहलर, कोफा आणि वर्धायमर हे कोणत्या मानसशास्त्रीय संप्रदेयाचे होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की समष्टीवाद याच्याशी जी संबंधित थोडक्यामध्ये होते. पर्याय नंबर जे की ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, अपरिवर्तनीयता म्हणजे विचारांची उलटसुलट प्रक्रिया न करता येणे हे जीन पियाजे यांच्यामध्ये कोणत्या अवस्थेचं मुख्य वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की पूर्वक्रियात्मक अवस्था याचं हे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला प्रश्न 25वा, अँडोल्सन्स या ग्रंथात कुमारवयीन अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की स्टेनली हॉल असे यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, एरिक एरिकसन्स यांच्या मनोसामाजिक विकास सिद्धांतानुसार कुमार अवस्थेत कोणत्या मुख्य संघर्ष पाहायला मिळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम हा जो आहे थोडक्यामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतरचा आपला 27वा प्रश्न, अन्वेषण पद्धतीचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की H.E. आर्मस्ट्रॉंग हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतर 28वा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवा आकृतीबंध जो की कोणता आहे, जो काही नवीन आलेला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 5+3+3+4 हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा 29वा प्रश्न, शिक्षकांच्या अध्यापन
कारकतेवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात कमी प्रभाव पडतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की शिक्षकाची आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमी हा जो सर्वात कमी प्रभाव पडतो. त्यानंतर आपला प्रश्न 30वा, अध्ययनासाठी मूल्यमापन आणि अध्ययनाचे मूल्यमापन यातील प्रमुख मुख्य फरक काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की या ठिकाणी ब, साठी मूल्यमापन हे प्रक्रियेदरम्यान सुधारणेसाठी असते, तर चे मूल्यमापन हे शेवटी उपलब्ध मोजण्यासाठी असते. तर हा दोन्ही मधला थोडक्यामध्ये फरक आहे. तर असेसमेंट फॉर लर्निंग हे शिकवताना मुलांमधील त्रुटी शोधण्यासाठी असते, तर असेसमेंट ऑफ लर्निंग हे वर्षाच्या शेवटी त्यांनी किती प्रगती केली हे तपासण्यासाठी थोडक्यामध्ये असते, म्हणजे की निकाल लावण्यासाठी. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन आपण यामध्ये पाहिलेले आहे CDP टॉपिकवरचे. जर तुम्हाला या संदर्भात काही शंका किंवा प्रश्न असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नाही त्या विद्यार्थ्यांनी वेळ न वाया घालवता लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या आणि पुढील व्हिडिओच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायला मात्र विसरू नका. तर भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.